विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे कॉमन सीईटी संदर्भातला। महाराष्ट्र शासनातर्फे ज्या संस्था महाराष्ट्रामध्ये विविध कॅटेगरीसाठी शैक्षणिक सुविधा पुरवतात अशा बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि RT अशा सर्व संस्थांचे कॉमन सीईटी जे आहे वेगवेगळ्या ट्रेनिंगसाठी वेगवेगळ्या कोचिंगसाठी तर ह्या सीईटी ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये कंडक्ट केल्या जात आहेत। याच्या आधी पोलीस भरती संदर्भातली सीईटी देखील झालेली आहे। आता महाराष्ट्र शासनातर्फे या संस्थांनी जे सर्वांकष धोरण रन केलं आहे, सर्व संस्था एकत्रित मिळून वेगवेगळे जे कोर्सेस आहेत त्याच्यासाठी एकत्रितच या कॉमन सीईटीचं आयोजन जे आहे ते करत आहे। दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी केलेल्या घोषणापत्रकानुसार UPSC प्री ट्रेनिंगचं कोचिंग जे आहे तर त्याची सीईटी जी आहे ती दिनांक 29 आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे असं परिपत्रक त्यांनी काढलं। त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचं वन विभाग आणि महाराष्ट्र शासन यांनी रेड अलर्ट जो आहे महाराष्ट्रातील विविध भागामध्ये जाहीर केलेला आहे। त्यांनी तशी एक प्रेस नोट घेतली आणि त्या प्रेस नोटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मराठवाडा, विदर्भ, त्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्र या चारही ठिकाणी रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट आहे आणि मुसळधार पाऊस जो आहे तो पडणार आहे। पूरस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे, तर विद्यार्थ्यांनी सावधानतेने परीक्षेला सामोरं जायचं आहे अशी एक प्रेस नोट त्यांनी सांगितलेली आहे। आता बार्टीने जे परिपत्रक काढलं होतं 29 आणि 30 सप्टेंबरचं ते तसंच फॉलो करणार आहेत असं त्यांनी आज 28 सप्टेंबर 2025 रोजी वेबसाईटला एक परिपत्रक टाकलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नियोजित जी परीक्षा आहे ती नियोजित परीक्षा त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणेच होणार आहे। मात्र त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर विद्यार्थ्यांना परीक्षेला आज येणं शक्य झालं नाही म्हणजे त्या दिवशी 29 आणि 30 सप्टेंबरला तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एक सीईटीचं आयोजन जे आहे ते बार्टीच्या मार्फत केलं जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये म्हणजे पुन्हा जी सीईटी होणार आहे त्या सीईटीमध्ये परीक्षा देता येणार आहे। तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती काय आहे, जर सहज शक्य होत असेल परीक्षेला जाणं तर तुम्ही परीक्षा द्या। जर शक्य होत नसेल, पूरस्थिती असेल, मुसळधार पाऊस असेल, येण्या जाण्याची सोय नसेल तर त्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाऊ नका। तुमची पुन्हा सीईटी होणार आहे आणि त्याचं टाइम टेबल जे आहे ते बार्टी लवकरच त्यांच्या वेबसाईटला पब्लिश करणार आहे। तर मित्रांनो जे कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये होतं की आता एवढ्या पावसामध्ये, मुसळधार पावसामध्ये, पूरस्थितीमध्ये कसं जावं, तर त्याच्यावर कुठेतरी एक स्टॉप जो आहे तो यांनी बार्टीने दिलेला आहे। या अर्थाने तुम्हाला परीक्षेला जाण्याची आवश्यकता नाही, सेकंड याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा देता येणार। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।